आणि छोटीशी आशा या आपल्या चॅनलवर सगळ्यांचे सहर्ष स्वागत आहे। कशा आहात? आशा करते स्वस्त असाल, मस्त असाल, आनंदी असाल आणि हसत असाल। तर सगळ्यात पहिल्यांदा सगळ्यांना वसुबारसेच्या खूप खूप शुभेच्छा। SS ज्योतिष कट्टाला मी माहिती सांगितली आहे वसुबारसेसाठी गायची पूजा का करावी, कशी करावी। संध्याकाळी आपल्या छोटीशी आशावरच किंवा सारिका लाईफस्टाईलवर माझ्या घरच्या वसुबारसेची पूजा मी व्हिडिओ तुम्हाला टाकणार आहे, तर जरूर तोही तुम्ही बघा। त्याचप्रमाणे आज मी तुमच्यासाठी घेऊन आली आहे बरं 1-2 मिनिटं की ज्यांच्या वस्तू ज्यांच्यापर्यंत पोहोचल्या आहेत, ज्यांनी धन्यवाद दिले आहेत त्या सगळ्यांचे धन्यवाद। काही गडबडीमुळे कुणाला किंवा तुम्ही डबल स्क्रीनशॉट पाठवल्यामुळे कुणाला काही डबल गेला असेल तर असू दे, शांत राहा। दिवाळी संपल्यावर सगळा आनंद तुमचा साजरा करून झाल्यावर ताईला पोस्टानं माघारी पाठवा, काही हरकत नाही। आता ज्यांच्यापर्यंत काही वस्तू पोहोचल्या नाहीत, मी पाठवल्या आहेत पण पोहोचल्या नाहीत, तर अजून 2 दिवसात पोहोचतील। 11 तारखेपर्यंत बाकी सगळीकडची कुरिअर चालू आहेत। माझ्या इथनं तुम्हाला कुरिअर गेलेली आहेत, त्यातनंही आता मी जे काही तुम्हाला पाठवेल ते दिवाळीपर्यंत मिळू शकत नाही, पण तरीही माझ्याबरोबर तुम्हाला जर काही बोलायचं असेल, काही चर्चा करायची असेल तर आज संध्याकाळी, मी काल तुम्हाला 8 ते 9 म्हटलं पण 9ला माझे क्लास असतात, त्याच्यामुळं आज संध्याकाळी 7 ते 8 दिवसभर आपण सारिका लाईफस्टाईलवर फराळाचं करायचंय। त्यामुळे संध्याकाळी 1 तास 7 ते 8 मी आपल्या व्हॉट्सअप नंबरवर ऑनलाईन येत आहे। बरोबर 7 वाजता येईल आणि 8 वाजता जाईल। आपला नंबर किती वर घेता येईल 1 तासात हे तुमचं तुम्ही बघायचं आहे, जशी अडचण आहे तशी। दुसरी गोष्ट आणि अगदी महत्त्वाची गोष्ट सगळ्यांना सांगायची आहे की तुम्ही खूप मोठा बाऊ करताय, ताईनं ब्लॉक केलं म्हणून, किंवा कोण कमेंट करते ही बाई अशीच करते म्हणून, तर हेच नडतं। ब्लॉक करायला माझं कारण हेच असतं, कारण मी कुठला देव नाही, मी साधी तुमच्यासारखीच आहे। रेकी ऊर्जा मला तुम्हाला द्यायची असतात। रेकी ऊर्जामध्ये माझी कॉड तुमच्याशी जुळते। का कळतं मला की तुम्हाला हा व्हिडिओ पाहिजे, का कळतं मला की तुम्हाला हीच वस्तू पाहिजे होती, का तर आपलं रेकी करतानाचं 6 महिन्याचं कॉड आपण एकत्र झालेलो असतो। मी कट करत नाही कधी 6 महिन्याशिवाय, म्हणून 6 महिने मी तुमच्याशी जुळलेली असते, माझ्या ऊर्जा तुमच्याशी जुळलेल्या असतात। त्यामध्ये जर कोणी येऊन माझं मनस्वास्थ्य हलवलं, मला वेडवाकडं बोललं, सारखे फोन करून, फोन हे मी तुम्हाला कधीही करायचे नाहीत, हे पहिल्यापासून सांगत आलेली आहे। त्यामुळे मला जर कोणी फोन केले, मला जर कोणी वाईट बोललं, मला जर त्याच प्रश्नांची, ज्या प्रश्नांची मी उत्तरं देऊ शकत नाही, जे व्हिडिओमध्ये क्लिअर सांगितलेलं असतं, याच गोष्टीसाठी जर मला कोणी त्रास दिला, लक्षात घ्या, मला कोणत्या ना कोणत्या गोष्टीचा त्रास दिला असेल किंवा वायफळ कमेंट तिथं कोणी केली असेल तरच मी ब्लॉक करते, नाहीतर मी माझ्या कोणत्याही मैत्रिणीला कुणालाही ब्लॉक करत नाही। जे वाईट वागतात, कारण का ब्लॉक करते की त्यानंतर तुम्हाला 4 महिन्यांना आठवण येते की ताईकडनं आपण हे घ्यावं, पण त्यावेळी वरचा मेसेज जर मी वाचला तर मी तुमच्याशी जुळू शकत नाही, मी तुम्हाला रेकी देऊ शकत नाही, मी तुमच्यावर प्रेम करू शकत नाही, आणि जिथं मनात प्रेम नाही तिथं त्या ऊर्जा तुमच्यापर्यंत व्यवस्थित पोहोचत नाहीत, म्हणून मी ब्लॉक करते। त्यातनंही जर माझ्याकडनं चुकून कुणाला बिना कामाधामाचं ब्लॉक केलं गेलं असेल तर मी नम्र विनंती करते तुम्हा सगळ्यांना, दुसऱ्या नंबरवरनं येऊन तिथं सांगा ताई माझ्याकडनं काहीही चुकलं नव्हतं, पण माझ्या या नंबरला तू ब्लॉक केलंयस, मी चेक करते की मी ब्लॉक केलं आहे का नाही, आणि जर तिथं खरोखर माझं तुमचं काही झालेलं नसेल तर मी तुम्हाला तिथनं ब्लॉक काढून टाकते। तर हा फार कमेंटमध्ये तुमचा सगळ्यांचा खेळ चाललाय, मला ब्लॉक केले किंवा ही बाई अशीच आहे, तर प्लीज असं नाहीये की माझ्याकडनं कुणाचं वाईट नाही झालं पाहिजे, ज्यांचं व्हावं त्या सगळ्यांचं चांगलं व्हावं। रेकी मी तुम्हाला देऊ शकत नाही, फालतूचा पैसा मी कधी घेणार नाही, त्यामुळं मी तिथं ब्लॉक केलेलं असतं। आता सगळ्यांच्या लक्षात आले। दुसरी गोष्ट, सरळ सोट मी जाहिरातीमध्ये लिहिलं होतं की पहिल्या 50 बुकिंगला, पावलाच्या पहिल्या 50 बुकिंगला गिफ्ट आहे म्हणून। मग तो साबण असो, माझ्यातर्फे अजून काही असो, मी जेवढं मला शक्य आहे 50 सोडून सुद्धा बऱ्याच जणांना गिफ्ट दिलेली आहे। आता ज्यांना गिफ्ट मिळाली आहे, त्यांना ताईचा आशीर्वाद मिळाला आहे, त्या सगळ्यांनी आज कमेंट करायच्या आहेत।
की ताईकडनं कुणीही सांगू नका कुणाला कुठलं गिफ्ट आहे काय आहे, कारण रेकीमध्ये मला ज्याची गरज वाटली या कुटुंबाला हे दिलं पाहिजे त्याच कुटुंबाला मी त्या वस्तू दिलेल्या आहेत. त्यामुळं फक्त एवढी कमेंट करा की ताईनं आम्हाला गिफ्ट दिलं आहे, थँक्यू युनिवर्स. बस मलाही थँक्यू म्हणू नका, युनिवर्सला थँक्यू म्हणा. ह्या कमेंट करा. म्हणजे जे ओरडत आहेत ना की ज्यांचे नंबर 500 600 1000 होते त्यांना मी नाही गिफ्ट देऊ शकले आणि यावेळी नाही देऊ शकले, पुढे ऑफर आहेत, आपण परत ऑफर ठेवू. तुम्हाला पावलं अजून मार्गशीर्षात सुद्धा घ्यायची आहेत, देवदिवाळी आहे, संक्रांत आहे, भरपूर सारी आहेत. तुम्ही आयुष्यात कधी पावलं घेऊ शकता आणि ताईकडनं तुम्हाला ऑफरमध्ये भाग घ्यायचा. यासाठी मी सांगते की मी ज्या गोष्टी तुम्हाला घेणं परवडत नाही त्या गोष्टीचीच ऑफर ठेवत असते. त्यामुळं ऑफरमध्ये भाग घ्यायचा आणि त्यासाठीच मला ग्रुप काढायचा आहे की मी ग्रुपवर टाकू शकते आज ही ऑफर आहे बाबा, पटपट येऊन घेऊन जा. तर सगळ्यांनी लक्षात घ्या, कोणत्याही बुकिंगमध्ये पहिल्या 50 बुकिंगला मी ऑफर दिलेली आहे. कुणाकुणाचे पैसे पे झाले नाहीयेत त्यांना हे 8 दिवसानं पाहिजे होतं तरी सुद्धा मी विश्वास ठेवून तुम्हाला त्या गोष्टी पाठवल्या आहेत का तर तुमच्यापर्यंत दिवाळीला पोहोचावं. आता हा सगळा खेळ आहे युनिवर्सचा. युनिवर्सला जर मान्य आहे तुमच्यापर्यंत ती गोष्ट पोचायची तर ती कशीही करून पोचणार, पण त्याला जर मान्य नसेल, तुमच्यात निगेटिव्ह ऊर्जा जास्तीत जास्त असतील तर ते तुमच्यापर्यंत पोचणार नाही. दुसरी गोष्ट, 2च व्यक्तींची हजारो पावलं विकली, त्यापैकी 2च व्यक्तींची पावलं घरी जाऊन फुटली. जिथं पावलं फुटतात तिथं तुम्ही संदेश, कारण ती रेकीची पावलं आहेत, अशी तशी फुटणार नाहीत, त्याला निगेटिव्ह ऊर्जेचा स्पर्श झाल्याशिवाय. तर त्या घरामध्ये त्यामध्ये निगेटिव्ह ऊर्जा आहे किंवा कुठला तरी वाईट संकेत तुम्हाला त्याच्यापासून मिळत आहे हे लक्षात घ्या. कारण असे सहजासहजी तुटण्यासारखं पॅकिंगच दाजी कधी करत नाहीत. एवढं सुंदर पॅकिंग ते करतात की असं काही कसंही करू वर त्याच्यावर काचका सामान हे ते लेबल असतं. त्यामुळं त्यांनी केलेलं कोणतंही पार्सल फुटणार नाही याची मला फुल गॅरंटी आहे. त्यामुळं हे पार्सल तुमच्या घरातल्या वाईट ऊर्जा त्याच्यावर गेल्या आणि फुटलं हा काहीतरी संकेत आहे माता लक्ष्मीचा तुमच्यासाठी. ज्या दोघींची पावलं फुटली आहेत त्यांनी मला माघारी पाठवून द्या. दिवाळी झाल्यावर मी तुम्हाला परत देईल. आणि खरं सांगते, खरं शास्त्र हे आहे, तुमचा 520चा क्रिस्टल फुटो, तुमचं ब्रेसलेट तुटो आणि नाहीतर तुमची लक्ष्मीची पावलं. क्रिस्टल मधलं काहीही जर फुटलं, अगदी बॉटल सुद्धा, तर 21 दिवस तिथं रेखी चालत नाही, कारण तिथं वाईट ऊर्जा वास करत असतात. मग त्यातले 11 दिवस तुम्ही तिथं स्टार ऑफ डेव्हिड तरी चालला पाहिजे, नाहीतर 21 दिवस शांततेनं राहिलं पाहिजे. त्यानंतरच तुम्ही दुसरी कुठली वस्तू तिथं नेऊ शकता. त्या 21 दिवसामध्ये घराचं क्लिनिंग करत जा, स्मजिंग करत जा, म्हणजे निगेटिव्ह ऊर्जा बाहेर जातील. तर या छोट्या छोट्या गोष्टी 2 दिवस मी 2-2 मिनिटाचे व्हिडिओ टाकत होते, त्यामुळे हे सगळं मला समजून सांगता आलं नाही. ज्यांनी ऐकलं असेल त्यांचं छान, नसेल ऐकलं सोडून द्या. आता मी कायम, आजचा व्हिडिओ आहे तो नवग्रहांचा, कायम मी सांगत असते तुम्हाला, नवग्रह खुश तर सारी दुनिया खुश. नवग्रह कुठे आहेत? आपल्या किचन मध्येच आहेत. त्यापासून आपण त्याचा भरपूर सारा लाभ घेऊ शकतो. कुंडली मधल्या प्रत्येक ग्रहाला काही ना काहीतरी जागा आहे. त्यामुळे नवीच्या नवी ग्रह हे खुश राहिलेच पाहिजेत, त्याच वेळी माणसाचं जीवन खुश राहू शकतं. एकदा शनी महाराज आपल्या कुंडलीत आले की 7.5 वर्ष आपल्याला काय भोगावं लागतं हे धनुराशीनं किंवा गेली ताई धनुराशीवर म्हणाल, पण भोगून पाहिलेलं आहे सगळ्यांनी की काय होतं आपल्याला. त्यामुळं सगळ्या ग्रहांना आपल्यापाशी मजबूत ठेवण्यासाठी नवग्रह चौकी ही घरामध्ये असलीच पाहिजे. नवग्रहांचं पूजन हे घरामध्ये झालंच पाहिजे. तर मग नवराच्यामध्ये लक्ष्मीपूजनामध्ये नवग्रह स्थापना का नाही करायची? नवग्रह स्थापनेच्या सुपाऱ्या करून, ब्राह्मण बोलवून, हे सगळं करून हे तामझाम आपल्याला जमत नाही. तर त्यासाठी नवग्रह चौकी तुम्ही लक्ष्मीपूजनापुढे ठेवली तरीही चालेल, पण त्यापेक्षा सुद्धा ज्या आपल्या मसाल्यांमध्ये, ज्या आपल्या घरातल्या वस्तूंमध्ये नवग्रह लपलेले आहेत ते जर तुम्ही पूजेला घेतले तर अजून छान. आता मी फक्त तुम्हाला ग्रहाला कुठले कुठलं आपल्याला कारक आहे ते सांगते आणि मग पूजा मांडणी कशी करायची हे सांगते. तर लिहून घ्या तुम्ही सगळेजण, म्हणजे तुमच्या लक्षात राहील. कुणीतरी म्हटलं असेल ताई मॅडम सारखी बोलते, तर लिहून घ्या. देशी गाईचं तूप
किंवा कापूर यामध्ये शुक्र ग्रह आहे, व्हीनस, जो आपल्याला हवाच आहे लक्झरी लाईफ जगण्यासाठी, सौंदर्यासाठी, पती पत्नीसाठी, प्रेमासाठी, जे आपल्याला सुख हवं आहे त्या सुखाचा एकुलता एक राजा आहे तो म्हणजे शुक्र. म्हणून सगळ्यात आधी त्याचं नाव घेतलं आहे मी की शुक्र ग्रहासाठी लागणार आहे आपल्याला देशी गाईचं तूप, नाहीतर भीमसेनी कापूर. दुसरी गोष्ट गुरु. त्यांच्या मागं कोण लागतं प्रबळ आपल्याला, तर गुरु. गुरु आपल्याला प्रबळ हवे असेल तर पिवळा हळदीमध्ये किंवा केशरामध्ये थोडेसे तांदूळ तुम्ही पिवळे तांदूळ करून घेतले तरी चालेल किंवा केसरची डब्बी घेतली तरीही चालेल. तिसरा आणि त्रास देणारा ग्रह आहे आपल्याला तो म्हणजे राहू, आणि त्याची एनर्जी आहे ती म्हणजे त्याच्यासाठी मसाला किंवा घरातला पदार्थ आहे ती म्हणजे कॉफी. लक्षात घ्या. मी कमेंटला उत्तर द्यायला किंवा नाही मला वेळ झाला तर. चंद्र, मून, आई जिथं आहे त्याच्यासाठी आहेत प्लेन बासमती तांदूळ. एक मुठभर प्लेन बासमती तांदूळ आपल्याला पाहिजे आहे. तिसरा ग्रह आहे बुध, बुद्धीचा देवता, संततीचा देवता. जी मुलांकडनं सुद्धा जी म्हणजे ज्यांना मूल होत नाही, ज्यांचा बुध ग्रहावर सुद्धा 100 गोष्टी आहेत, तर त्यासाठी गरज आहे हिरवी वेलची, किंवा नसेल हिरवी वेलची तर आपले तांदूळ थोडेसे हिरवे करा, खाण्याचा हिरवा रंग घालून किंवा पुदिण्याचा रस घालून. बुध ग्रहाला आवडतो. तिसरा आहे केतू, त्याचं आहे काळे तीळ. चौथा आहे मंगळ, त्याचा आहे तुम्ही अक्षदा लाल कुंकू लावून लाल अक्षदा तयार करा. तिसरं आहे सूर्य, त्याचा कलर येतो ऑरेंज, तिथं तुम्ही ऑरेंज झेंडूचं फूल घेतलं तरीही चालेल, किंवा ऑरेंज रंग असेल घरामध्ये तर त्याच्या तांदळाची एक मूठ तशी केली तरीही चालेल. आणि शेवटचा 9वा ग्रह आहे ते म्हणजे शनी महाराज, आणि त्यांच्यासाठी आहेत काळे उडीद. आता काय करायचं आहे हे सांगते तुम्हाला की अजून एक छोटासा उपाय मी तुम्हाला सांगणारच आहे, पण नवग्रह हे अतिशय महत्वाचे आहेत. आता काय करायचं तुम्हाला, 10 पानं घ्यायची आहेत खाऊची, पूजेची प्लेट घ्यायची आहे, 10 खाऊची पानं घ्यायची आहेत. आता पूजेच्या प्लेटमध्ये 9 पानं अशी ओळीनं मांडायची आहेत. ओळीनं मांडून झाल्यावर जे मी तुम्हाला आता सांगितलं, सूर्यासाठी भीमसेनी कापूर असेल किंवा देशी गाईचं तूप असेल तर देशी गाईची वाटी त्याच्यावर ठेवा. दुसऱ्या छोट्याशा वाटीमध्ये किंवा डायरेक्ट पानावरती, पानाला आधी हळदी कुंकू लावा, स्वच्छ धुवून घ्या पानं, एनर्जी त्याची क्लीन करा, त्याशिवाय कुठेही देवाला काही वापरू नका. उदबत्ती ओवाळत जा, प्रत्येक गोष्टीला स्मजिंग होतं. दुसरा ग्रह जो आहे तो आता त्याच्यानंतर आला आपला गुरु. तर पिवळे तांदूळ किंवा केशर तुम्ही ठेवाल ते त्याच्या शेजारी चंद्राचे तांदूळ, त्याच्या शेजारी शनीचे उडू, त्याच्या शेजारी कॉफी, त्याच्या शेजारी तीळ, काळे तीळ, असं आपण 9 ग्रहाला तुम्ही ठेवा 9 पानांवर. आणि मध्यभागी ठेवायची आहे ती आपल्याला एक सिल्वर कॉईन आणि त्याच्यावर एक सुपारी, किंवा सिल्वर कॉईन नुसता ठेवला तरी चालेल. सिल्वर कॉईन आपल्याकडे नाहीये तर नुसती सुपारीन 1 रुपयाचं नाणं ठेवलं तरीही चालेल, पण सिल्वरला महत्व आहे, त्यामुळे जर सिल्वर कॉईन घरामध्ये असेल तर तो जरूर ठेवा. लक्ष्मीपूजनाला या 9 ग्रहांची सुद्धा पूजा करा, नवग्रहांचा मंत्र म्हणा, 9ही ग्रहांना त्यांच्या त्या फूल अक्षदा, उदबत्ती, तुपाचा दिवा सगळं ओवाळा, 9 ग्रहांचा आपल्यावर आशीर्वाद यावा म्हणून पूजा अर्चना करा, प्रार्थना करा. या प्रकारे जर लक्ष्मीपूजनाला नवग्रहाची पूजा केली गेली, दिसायलाही सुंदर होतं, वातावरणही सुंदर होतं, आणि सगळ्या ग्रहांची पॉझिटिव्ह एनर्जी आहे. या दिवाळीचे 5-6 दिवस एनर्जी फुल असती पॉझिटिव्ह, कारण प्रत्येक जण आनंदी असतो आणि आनंदात युनिव्हर्समध्ये सोडलेली कुठलीही गोष्ट सक्सेस होते. त्यामुळं युनिव्हर्सच्या सुद्धा ज्या रेमेडी मी सांगते त्या अवश्य करा. तर चला, या प्रकारे तुम्ही लक्ष्मीपूजनाच्या दिवशी हे करू शकता, नवग्रहांचं पूजन. बाकी लक्ष्मीपूजन आपल्या घरामध्ये जी रीत आहे किंवा जी मी माहिती दिली आहे, लक्ष्मी कुठं असावी, गणपती कुठं असावे, किंवा कोणता फोटो असावा महत्वाचा, या सगळ्या गोष्टी. आता लक्ष्मी माता विष्णू नारायणांचे पाय दाबत आहे, याचा जर तुम्हाला छोटासा फोटो मिळाला तर तो फोटो तुम्ही लॉकरमध्ये ठेवू शकता. लॉकरमध्ये कुबेर सोडून कोणाची मूर्ती लॉक करायची नाही. जर तुमच्याकडं मी काय म्हणजे आपण ज्याला पोटलीला लक्ष्मी म्हणतो किंवा 1 रुपयाच्या नाण्याला लक्ष्मी म्हणतो, ती लक्ष्मी तुम्ही तिजोरीत ठेवू शकता.
किंवा कायमस्वरूपीची तुमच्याकडे मातीची एखादी लक्ष्मी आहे की तुम्ही ती दरवर्षीच पुजता, तर ती लक्ष्मी तुम्ही स्थिर लग्नाला लॉक करू शकता. पण चांदीची लक्ष्मी, पितळेची लक्ष्मी ही तुम्ही लॉकरमध्ये लॉक करू शकत नाही. लॉकरमध्ये लक्ष्मीचा फोटो ठेवू शकता. लक्ष्मीची मातीची मूर्ती असेल तर ती तुम्ही ठेवू शकता. ह्याच्या व्यतिरिक्त कोणत्याही प्रकारच्या मूर्त्या तुम्ही ठेवू शकत नाही. पिरॅमिड आपलं अवश्य ठेवा. पिरॅमिड सारखं दुसरं तिसरं काहीही नाही. हे पिरॅमिड तुम्ही पुन्हा सुद्धा घेऊ शकता दिवाळीनंतर, पण ज्या घरात पिरॅमिड आहे त्या घराचा आनंद द्विगुणित झाल्याशिवाय राहत नाही. पैसा शिल्लक राहतोच. त्याच्यावर अनेक रेमेडी मी या पुढं पण तुम्हाला सांगणार आहे. ते नसेल तुमचं श्रीयंत्र थोड्या वेळ ठेवून नंतर तुमचं तुम्ही ते देवात ठेवू शकता. पितळेचं, चांदीचं जे श्रीयंत्र तुम्ही वापरता ते श्रीयंत्र हे देवातच ठेवा. त्याला लॉकरमध्ये ठेवू नका. पिरॅमिड आणि श्रीयंत्र ह्याच्यामध्ये फरक आहे. पिरॅमिड हे वैदिक पद्धतीनं मंत्रानं सिद्ध केलं जातं. तर इथं माझं पिरॅमिड हे किंवा श्रीयंत्र पिरॅमिड आपलं काचेचं ते रेकीनं सिद्ध केलं जातं आणि गुलाबाच्या फुलांच्या पाकळ्यानं श्रीसुक्तानं सिद्ध केलं जातं. त्यामुळं त्याची जागा देवात नसून त्याची जागा देवात तुम्ही पूजू शकता. पण काचेचं आहे, फुटू शकतं. 5-6 ऊर्जा तिथं एकत्र आहेत. तिथं जर काही निगेटिव्ह ऊर्जा गेल्या तर ते फुटू शकतं. म्हणून लाल कापडात गुंडाळून आपलं पिरॅमिड आपण स्थिर लक्ष्मी ज्या ह्याला असेल 11 ते 12 वेळ मी तुम्हाला सांगेल, अजून वेळ सांगितलेली नाहीये, त्या वेळेमध्ये लॉक करायचं आहे. पोटली त्याच वेळी लॉक करायची आहे. पोटलीमध्ये तुम्हाला काही घालायची गरज नाहीये, पण मी त्यामध्ये धने घातलेले नाहीयेत का तर धन्यांना कीड लागती आणि मग पोटली आपली बाद होती. तर ज्यांना शक्य असेल त्यांनी चमचाभर धण्याची एक पुडी बांधा, त्याला स्मजिंग करा, म्हणजे उदबत्ती ओवाळा आणि ते त्याच्यामध्ये ठेवून टाका. पुरचुंडी त्याच्यामध्ये पोटलीमध्ये घालून टाका. पोटली अस्ताव्यस्त करू नका. पोटलीला जास्त जणांनी हात लावू नका. जे कुणी पती पत्नींच्या नावावरती रेकी आहे त्यांनीच हात लावा, त्यांनीच हे ठेवा आणि पूर्ण श्रद्धाभावनेनं त्याला नंतर 2 दिवस धनतेरसला पण पूजा, लक्ष्मीपूजनाला पण पूजा आणि लक्ष्मीपूजनाच्या दुसऱ्या दिवशी लॉकरमध्ये ठेवून टाका. छोटीशी आशाचे बॉक्स ज्यांना पोहोचले आहेत त्यांनी बॉक्समध्ये ठेवा. ज्यांना पोहोचले नाही आहेत त्यांना दिवाळीनंतर जेव्हा बॉक्स येतील तेव्हा मी सगळ्यांना बॉक्स पाठवणार आहे. बरं, गिफ्टचा तुमचा प्रश्न आहे. ज्यांना नाही गिफ्ट मिळालं तर तुम्हाला मी नंतर आयुष्यभर, ताई पण आहे, तुम्ही पण आहात, सगळे आहात, थोडंसं आता समजून घ्या. खूप मोठा लोड होता माझ्यावर. मला जेवढं शक्य झालं, जे मला रेकीत कळत होतं, या कुटुंबाला याची गरज आहे तिथं मी ते पाठवलं आहे. मला आज कमेंट पाहिजेत, बघू 1000 कमेंट तरी मला पाहिजेत की ताईनं आम्हाला गिफ्ट दिलं आहे. आणि ज्यांना राहिलं आहे, ज्या ऑफरमध्ये खरोखर बसत नव्हते, त्या लोकांना मी गिफ्ट नाही दिलेलं, तरी सुद्धा मी तुम्हाला दिवाळीच्या नंतर माझी परीक्षा वगैरे झाल्यावर ज्यावेळी मी परत ऑनलाईन येईल त्यावेळी मी तुम्हाला गिफ्ट देईन. फक्त आपली भाषा माझ्याबरोबर बोलताना गोड वापरा, कारण ताई चिडली तर वाईट बोलती, नाही तर ताई सुद्धा गोडच बोलती, हे लक्षात ठेवा. तर हे नवग्रहाचं या प्रकारे पूजन करा, म्हणजे लक्ष्मी माता अजून प्रसन्न होईल. ग्रह आडवे आले तर लक्ष्मी माता पण काही करू शकत नाही. तुमच्या पुढे जर शनी महाराज उभे असतील, तुमचा शनी खराब असेल तर माता लक्ष्मी काय करणार आहे? सगळे ग्रह खुश तर माता लक्ष्मी पण खुश. म्हणून ग्रहांना खुश ठेवा. माता लक्ष्मी आणि विष्णू मागणं चालत येतीलच आणि आपली भरभराट झाल्याशिवाय राहणार नाही. त्याचबरोबर अजून एक छोटासा उपाय तुम्हाला सांगते मी, की नाही मला व्हिडिओ करायला जमला तर तुम्हाला माहीत असावा. एका वाटीमध्ये किंवा काचेचा छोटासा जो गडवा असतो, काय म्हणतात त्याला मला माहित नाही, मातीचा जो छोटासा गडवा असतो, आपण जो संक्रांतीला वापरतो, तो छोटासा गडवा तुमच्याकडे असेल तर त्याला थोडीशी रंगरंगोटी करा. मस्तपैकी दिव्या छान दिसेल देवापुढे, या प्रकारे करा. कारण माता लक्ष्मीला हेच आवडतं, श्रृंगार, स्वच्छता, वास, चकमकीतपणा हेच तिला सगळ्यात प्रिय आहे. त्यामुळे त्याला मस्तपैकी काहीतरी लावून वगैरे करा, किंवा बाजारातही सगळीकडे आजकाल मिळत असतात मातीची भांडी, ते आणा. त्याच्यामध्ये सगळ्यात खाली सोनं ठेवायचं आहे आपल्याला. अगदी ज्याच्या घरात सोनं नाही तर त्यांनी
चांदीचं काहीतरी वस्तू ठेवा आणि त्याहीपेक्षा कोणी नसेल तर 1 रुपयाचं नाणं ठेवा. पण द ग्रेट सगळ्यात आहे सोनं. एखादा झुमका जरी आपला काढून ठेवला, अंगठी काढून ठेवली किंवा तुमच्याकडं कॉईन असेल सोन्याचा तो ठेवला किंवा तार सोन्याची ठेवली तरीही चालेल. तुम्ही चमकी ठेवली तरीही चालेल. स्वच्छ धुवा गंगाजलानं, ह्यानं त्याला उदबत्ती ओवाळून स्वच्छ करा त्याची आणि ती सुद्धा ठेवली सोन्याची तरीही चालेल. पण उपाय पॉवरफुल आहे, त्यामुळं सोनं असेल तर जरूर वापरा. सगळ्यात आधी जे तुम्ही मातीचं भांडं घ्याल त्यामध्ये खाली हळदी, कुंकू आणि थोड्याशा अक्षदा आणि 1 फूल घाला. लक्षात आलं? छोटासा तो डेरा असतो त्यामध्ये हे सगळं घाला. त्यानंतर त्याच्यावर सोन्याची वस्तू ठेवा आणि त्याच्यावर अखंड धणे मस्तपैकी त्याच्यावर भरा. शीग लावून असे धणे येतील असे त्याच्यामध्ये धणे भरा. धणे भरून धनतेरस दिवशी, लक्ष्मीपूजना दिवशी, पाडव्या दिवशी आणि भाऊबीजे दिवशी 4 दिवस देवघरामध्ये ठेवून 2 दिवस पूजा मांडतो धनतेरसची आणि लक्ष्मीपूजनाची, त्या पूजनामध्ये ठेवा. त्याच्यानंतर उचलून देव्हारात ठेवा भाऊबीज होईपर्यंत ते तसंच ठेवा. भाऊबीजेच्या दुसऱ्या दिवशी, ज्या दिवशी दिवाळी संपून जाते त्या दिवशी ते धणे एका वाटीमध्ये काढा. आपलं सोनं जे आपण काही ठेवलं असेल, झुमका असेल, अंगठी असेल, काय असेल ते काढून आपलं घाला अंगावरती आणि त्यातले काही धणे जे तिथं तुम्हाला कॉईन ठेवलेला आहे, आपण 1 रुपयाचा कॉईन असेल, सिल्वर कॉईन असेल किंवा त्यावेळी तुम्ही नसेल काही ठेवलं तर 1 रुपयाच्या कॉईन बरोबर 4-5 धणे घ्या. एखाद्या लाल कापडामध्ये गुंडाळा, लाल कागदामध्ये गुंडाळा आणि आपल्या पर्समध्ये ठेवून टाका किंवा त्या पर्समध्ये कुणाला काय प्रॉब्लेम असतात तर तुम्ही तुमच्या लॉकरमध्ये ठेवा, गल्ल्यामध्ये ठेवा, कुठेही ठेवा. तर या प्रकारे जर आपण ठेवलं तर आपल्यावर सदा न कदा माता लक्ष्मी खुश राहते. माझ्या स्वतःच्या पर्समध्ये कायमस्वरूपी 1 सिल्वरचा कॉईन आणि 4 धणे कायमच असतात, जे मी या पूजनामध्ये पूजते. तेच तुम्हाला मी सांगत आहे. तर हे जरूर करा. त्याच्यानंतर राहिलेले धणे हे आपल्या घरातल्या छोट्या कुंड्या असतील, तुमच्याकडं मोठी जागा असेल तिथं पेरा. त्याची हे करा, त्याला पाणी घाला, खत घाला, रोजच्या रोज त्याची काळजी घ्या. घरामध्ये सुद्धा तुम्ही एखाद्या मोठ्या भांड्यामध्ये, परातीमध्ये, मातीच्या कशात लावू शकता. थोड्या वेळ त्याला ऊन देत जा, आत आणत जा, हे करा. त्याला जशी वाढ येईल, हिरवीगार कोथिंबीर होईल, तसेच तुमच्याकडं गांधीजी यायला सुरुवात होईल. तर हे आहे मोठं बुधग्रहाचं किंवा संपत्तीचं छोटासा दिसणारा पण फार मोठा उपाय. तर ते धने पेरा, त्याची कोथिंबीर येऊ दे, ती वापरा. कोथिंबीर 1 टाईम खुडा, दुसरी टाईम परत उगवू दे, तिला उपटू नका. जेवढ्या वेळा वापरता येईल त्याला परत पानं फुटतील तेवढ्या वेळा वापरा. ती जशी ग्रोथ करत जाईल तशी तुमची पोझिशन सुद्धा ग्रोथ करत जाईल, तुमचा पैसा ग्रोथ करत जाईल, बिझनेस ग्रोथ करत जाईल, हेल्थ ग्रोथ करत जाईल. सगळ्या गोष्टीतनं तुमची वरचढ तुम्ही होत जाल, वरच्या पायऱ्या तुम्ही चढत जाल. तर हा छोटासा उपाय करायला काही हरकत नाही. तर नवग्रह आणि हा उपाय, हे दोन्ही उपाय तुम्हाला कळले. आज संध्याकाळी मी येत आहे 7 ते 8 ऑनलाईन. तर तिथं येऊन तुम्ही माझ्याशी काय तुमचा असेल, आपला नंबर कसा येईल हे बघा. माझ्याकडे 1 तास वेळ आहे, मी तेवढा वेळ येईल आणि तुमच्याशी जितक्यांशी मला बोलता येईल तेवढ्यांशी मी बोलेल वरती दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवर. तर चला, आजचा व्हिडिओ इथंच बास करूया. परत एकदा सगळ्यांना दिवाळीच्या खूप शुभेच्छा. ताईकडनं तुम्हाला काही येताना कशाला काही चुकलं असेल तर मोठ्या मनानं मला माफ करा. कधी कुरिअरवाल्यांकडनं काय अजून तुमच्यापर्यंत पोचलं नाही दिवाळीपर्यंत पोचलं तर समजून घ्या. युनिव्हर्सचा संदेश आहे, अजून काहीतरी तुमचं चांगलं व्हायचं आहे म्हणून युनिव्हर्सनं मागं ठेवलं आहे. कुणीही नाही पोचलं तर वाईट वाटून घेऊ नका. कुणाला काही डबल पोचलं असलं तर काही करू नका. तुमचा आनंदानं तुम्ही सण साजरा करा. त्याच्यानंतर ताईला सुट्टी बिट्टी संपल्यावर मला माझ्या वस्तू माघारी पाठवून दिल्या तरीही चालेल. त्यामुळं कुणीही काळजी करू नका. बरं, संध्याकाळच्या वेळी मी येते ऑनलाईन, पण खरेदी होऊ शकत नाही किंवा तुम्ही करू पण शकता, तुम्हाला कधीही पोचलं हे चालत असेल तर.
नाही तर अन्यथा काही तुमच्या असतील अडचणी तिथपर्यंत आपण बोलू आणि 7 ते 8 फक्त तेवढा वेळ बंद करून टाकणार परत मी. तर चला आजचा व्हिडिओ इथंच बास करूया. वसुबारसेच्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. संध्याकाळी सारिका लाईफस्टाईलचा व्हिडिओ बघायला विसरू नका. SS ज्योतिष कट्टाला आत्ता कार्ड रिडिंग केला आहे, तो व्हिडिओ बघायला विसरू नका. आणि प्लीज जास्तीत जास्त जणांपर्यंत शेअर करा, सबस्क्राईब करा, म्हणजे आपली फॅमिली मोठी 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 होत जाईल. तर आजचा व्हिडिओ इथंच बास करू. परत भेटू नवीन माहिती बरोबर, नवीन व्हिडिओ बरोबर. तोपर्यंत टाटा बाय बाय.